गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शिक्षक बदल्या संदर्भात राज्याध्यक्ष माननीय राजेश सुर्वे यांच्याशी चर्चा करून संजय बबनराव पगार राज्य कार्यवाही सरचिटणीस महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग यांनी 3 रीट याचिका दाखल केल्या होत्या। एंजिओप्लास्टी ही हृदय शस्त्रक्रिया नाही म्हणून महाराष्ट्रभर कोणालाही त्याबाबत सवलत देण्यात येऊ नये अशी मागणी असलेली याचिका दाखल करण्यात आली होती। त्यात शिक्षक परिषदेला मोठे यश मिळाल्याने एंजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया नसल्याने कोणालाही या बदल्यांमध्ये सवलत देण्यात येऊ नये अशा स्वरूपाचे आदेश माननीय उच्च न्यायालयाने दिले आहे। दुसरी याचिका सध्याच्या कार्यशाळेत 5 वर्षांपेक्षा कमी सेवा झालेल्या शिक्षकांचा समावेश 7व्या टप्प्यात करण्यात येऊ नये अशी मागणी असलेली याचिका दाखल करण्यात आली होती। या याचिकेनुसार नाशिक जिल्ह्यातील 110 शिक्षकांना 7व्या टप्प्यात समावेश न करण्याबाबत आदेश प्राप्त झालाय। जिल्ह्यांतर्गत बदल्या मध्यावधी कालावधीत होत असल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांचे कधीही भरून न येणारे नुकसान होत असल्याने बदल्या 31 मेच्या आत कराव्याचा नियम महाराष्ट्र शासनाने पाळावा अशा स्वरूपाचे निर्देश न्यायालयाने द्यावे अशा स्वरूपाची मागणी याचिकेत केली होती। याबाबत माननीय उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश रवींद्र घुगे व न्यायमूर्ती अश्विन बोभे यांच्या खंडपीठाने असा आदेश दिलाय की यापुढे शासनाने 1 मे ते 31 मे या दरम्यानच शिक्षक बदल्या कराव्यात असे स्पष्ट निर्देश दिले। याबरोबरच महाराष्ट्र राज्यातील 18 पेक्षा जास्त जिल्ह्यांची कार्यमुक्ती आदेश दिले गेले असल्याने या वर्षीच्या उर्वरित जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात याव्यात, परंतु त्या अगोदर बदल्यांबाबत तक्रार करण्यासाठी शिक्षकांस 7 दिवसांचा अवधी देण्यात यावा व तदनंतर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 30 दिवसात संबंधित तक्रारीबाबत निर्णय जाहीर करावा। या निर्णयावर संबंधित शिक्षक समाधानी नसल्यास त्यांनी माननीय विभागीय आयुक्त यांच्याकडे अपील दाखल करावे। सदर अपिलांबाबत निर्णय माननीय विभागीय आयुक्त यांनी 30 दिवसात द्यावा। यावर तक्रारदार समाधानी नसल्यास त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी अशा स्वरूपाचे निर्देश दिले। परंतु यामध्ये न्यायालयाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय दिलाय की तक्रारदार यांनी तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्या तक्रारींच्या अंतिम निर्णयापर्यंत त्यांना त्यांच्या सध्याच्या जागेवरून कार्यमुक्त करण्यात येऊ नये। अशा प्रकारे 3ही याचिकांमध्ये शिक्षक परिषदेला अभूतपूर्व यश प्राप्त झाले असून शिक्षक परिषदेच्या प्रयत्नामुळे या पुढील बदली धोरणात विशेष बदल होणार आहे। तरी बदलीबाबत आपल्या बदली आदेशानंतर त्वरित 7 दिवसांच्या तक्रारी दाखल करणे, शिक्षक परिषद बदली झालेल्या शिक्षकांची कार्यमुक्ती तूर्त व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे। जिल्ह्यांतर्गत बदल्या ज्या आहेत त्या बदल्यांमध्ये अनेक शिक्षकांवर अन्याय झालेले होते। त्या अन्यायाला अनुसंगून शिक्षक परिषदेने 3 याचिका दाखल केलेल्या होत्या। त्यात प्रथमतः जी याचिका दाखल केली होती त्यामध्ये एंजिओप्लास्टी ही हृदय शस्त्रक्रिया आहे असं भासवून फायदा घेणं चुकीचं आहे याबाबतची याचिका दाखल केली होती। न्यायालयाने त्याबाबत सुस्पष्ट निर्देश दिलेले आहे की एंजिओप्लास्टी झालेल्या कोणत्याही शिक्षकास महाराष्ट्रभर फायदा देता येणार नाही। याबरोबर शिक्षक परिषदेने जी दुसरी याचिका दाखल केली होती त्यामध्ये ज्या शिक्षकांची सेवा ही नियुक्त शाळेवरील 5 वर्ष पूर्ण झालेली नसेल त्यांना 7व्या टप्प्यात समाविष्ट करण्यात येऊ नये अशा स्वरूपाची होती। त्याबाबतही यश प्राप्त झालेले असून याचिकाकर्ते जितके शिक्षक आहेत त्या सर्व शिक्षकांना त्यातून सूट मिळालेली आहे। आणि तिसरी याचिका शिक्षक परिषदेने अशी दाखल केलेली होती की दरवेळेस प्रशासन हे उशिरा बदली करीत असल्यामुळे विद्यार्थ्यांवरती त्याचा अतिशय अनिष्ट परिणाम होतो आणि म्हणून शासनाने बदल्या करीत असताना त्या 31 मेच्या आत कराव्यात अशा स्वरूपाची याचिका दाखल केली होती। त्या याचिकेच्या बाबत न्यायालयाने निर्णय देताना इथून पुढे बदल्या होत असताना 31 मेच्या आतच कराव्यात अशा सुस्पष्ट सूचना दिलेल्या आहेत। आणि याबरोबर या याचिकेमध्ये माननीय न्यायालयाने याचीही तरतूद केलेली आहे की चालू वर्षी बदल्या होत असताना ज्या ज्या शिक्षकांना आपल्या बदलीच्या बाबत अन्याय झाला आहे असे वाटत असेल त्यांनी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे 7 दिवसाच्या आत तक्रार करावी। त्यावरती माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 30 दिवसाच्या आत संबंधित तक्रारीबाबत निरसन करावं। यावर जर तक्रारदार समाधानी झाला नाही तर त्याने माननीय महसूल आयुक्त यांच्याकडे तक्रार करावी आणि तेथेही जर त्याचं समाधान झालं नाही तर तो माननीय उच्च न्यायालयाकडे जाऊ शकतो अशा स्वरूपाचं। आणि या दरम्यान या संबंधित असलेल्या याचिकाकर्त्यांना त्यांच्या मूळ जागेवरून कार्यमुक्त करता येणार नाही अशा स्वरूपाचा निर्णय दिलेला असल्यामुळे मी सर्व शिक्षकांना आवाहन करतो की ज्यांना ज्यांना या स्वरूपाच्या तक्रारी करायच्या असतील त्या संबंधीचं काही मार्गदर्शन आवश्यक असल्यास त्यांनी शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क करावा आणि
ज्यांना ज्यांना तक्रार करणं आवश्यक वाटत असेल त्यांनी सर्वांनी तक्रार करून न्याय मिळवण्याचा प्रयत्न करा. जय शिक्षक परिषद. ज्यांना करायचं आहे, कार्यमुक्त व्हायचं आहे, बदल्या होणं ज्यांच्या दृष्टीनं आवश्यक आहे, त्या सर्व शिक्षकांच्या बाबत शिक्षक परिषदेची भूमिका ही त्यांच्या फायद्याचीच अशी आहे की शिक्षक परिषद लवकरच कार्यमुक्तीबाबतचं धोरण हाताशी घेऊन त्याबाबतचं एक मोठं आंदोलन उभं करून कार्यमुक्त होईपर्यंत शिक्षक परिषद विशेष प्रयत्न करणार आहे. जय शिक्षक परिषद. एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब पिंगळ, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.